पंतप्रधान मोदींकडून अहमदाबाद येथील विमान दुर्घटनास्थळाची पाहणी, दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांचीही विचारपूस केली आहे। सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांचीही केली विचारपूस। दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला। ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार। विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवलाय। दुसऱ्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू आहे। विमान अपघातात बांसवाडा जिल्ह्यातील 5 जणांचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त। डॉक्टर कोमी व्यासपती मुलांसह लंडनला जात होत्या। विमानात बसण्यापूर्वीचे सेल्फी व्हिडिओ समोर। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींसाठी 1-2-0 अंक सुदैवी आणि दुर्दैवी ठरला। अंक सुदैवी असल्याच्या रुपाणींची आयुष्यभर भावना। 1-2-0 अंकांबद्दल रुपाणी भरभरून बोलायचे। रुपाणींच्या मित्रांनी आठवणी जागवल्या। एअर इंडियाचे तिकीट दर कमी। अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर तिकिटाचे दर कमी। बोईंग कंपनीची तज्ज्ञांची टीम विमान अपघाताचा तपास करणार। एअर इंडियाचं अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचं असल्याने बोईंग कंपनी तज्ज्ञांची टीम भारतात पाठवणार। अहमदाबादमध्ये मेघानी परिसरात एअर इंडियाच्या विमानाचा अपघात। दुपारी 1:38 घडली दुर्घटना। अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात। अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकूण 265 नागरिकांचा मृत्यू। विमानातील 241 प्रवाशांसह विमान कोसळलेल्या परिसरातील नागरिकांचा मृत्यू। प्रवासी विमानात 242 प्रवासी आणि कर्मचारी होते। त्यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक आहेत। विमानात 242 नागरिक, 230 प्रवासी तर 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर असल्याची डीजीसीए कडून माहिती समोर। अपघातानंतर गृहमंत्री शहा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आणि अपघाताची माहिती घेतली। अपघातानंतर काही वेळातच मदत कार्य सुरू। अपघात कसा झाला याबाबत तपास सुरू आहे। मृतांच्या कुटुंबियांचा डीएनए घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। अपघातानंतर अमित शहांची प्रतिक्रिया। विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन। भाजपचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांची मोठी रीघ। पंतप्रधानही घेणारा सांत्वनपर भेट। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सिव्हिल रुग्णालयात विमान अपघातातील जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली। जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश। अहमदाबाद विमान दुर्घटनेत पायलट सुमित सबरवालचा मृत्यू। सबरवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर। आमदार दिलीप लांडेंनी घेतली सबरवाल कुटुंबांची भेट। बदलापुरातील रहिवासी दीपक पाठकचा विमान दुर्घटनेत मृत्यू। दीपक पाठक एअर इंडियाचा क्रू मेंबर असल्याची माहिती। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबद्दल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दुःख व्यक्त केलंय। सर्व विमान वाहतूक सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वित कारवाईचे निर्देश। मृतांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर। मृतांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुपकडून मदत जाहीर। ट्विट करून टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी मदत जाहीर केली आहे। दुर्घटनेनंतर शेअर मार्केटमध्ये भूकंप आला असून टाटा ग्रुपचे शेअर्स कोसळले। टाटा समूहाच्या या शेअर्समध्ये मोठी घसरण। विमान अपघातानंतर एअर इंडियाने एक हेल्पलाईन नंबर जारी केला। हा नंबर 180056914444 हा आहे। ज्या इमारतीवर एअर इंडियाचं विमान कोसळलं ती इमारत इंटर्न डॉक्टरांसाठी वसतिगृह होती। मिळालेल्या माहितीनुसार येथे 50 ते 60 इंटर्न डॉक्टर होते। सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती। गुजरात सरकारकडून नातेवाईकांना अपील। नातेवाईकांनी डीएनए सॅम्पल्स रुग्णालयात जमा करावे। मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी महत्त्वाची। अपर्णा महाडिक सुनील तटकरेंची नातेवाईक। अपर्णा महाडिक सुनील तटकरेंची भाचीसून। विमानातील एक क्रू मेंबर तटकरेंची नातेवाईक। अहमदाबाद विमानतळ सुरू। दुपारी 4 वाजल्यापासून विमानतळ सुरू।
अहमदाबादवरून उड्डाण करण्यापूर्वी मी त्याच फ्लाईटमध्ये होतो. मी दिल्ली ते अहमदाबादवरून इथे आलो तर त्या ठिकाणी विमानातल्या उपकरणात दोष होता. त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलाय. आकाश वत्साचं ट्विट. विमान अपघातात पंढरपुरातील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू. महादेव पवार आणि पत्नी आशा पवार यांचा मृत्यू. मुलाला लंडनमध्ये भेटण्यासाठी निघालेल्या आईवडिलांचा मृत्यू आहे. अपघातग्रस्त विमानामध्ये नागपूरची यशा कामदारचं लग्न अहमदाबादमधील मोढा कुटुंबात झाल्याची माहिती. विमानाच्या यादीत 74 क्रमांकावर यशा कामदारचं नाव. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विमान अपघातावर दुःख व्यक्त केलंय. ही एक हृदयविदारक दुर्घटना असल्याची व्यक्त केली आहे भावना. बोईंगच्या ड्रीमलाईन बद्दल तक्रार असून विमान वापरू का देतो डीजीसीएने, यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली. राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट. अहमदाबादमध्ये विमान अपघातावर काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया समोर. सरकारने लोकांना मदत करावी. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या घटनेमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत करतील. या घटनेची चौकशी करावी अशी खरगेंची मागणी. अनेक ब्रिटिश नागरिकांना घेऊन जाणारं लंडनला घेऊन जाणारं विमान अहमदाबादमध्ये कोसळले. अपघाताचे दृश्य अत्यंत भयानक आहेत. मला या प्रकरणी संबंधित सर्व माहिती देण्यात येते. प्रवाशांसह आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमचं ट्विट. अहमदाबादमध्ये घडलेली घटना ही अतिशय दुःखद आहे. आपण अनेक लोकांना गमावलंय. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलंय त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतोय. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केलंय दुःख. गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची घटना मन हेलावून टाकणारी. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा हो, शरद पवार यांचं ट्विट. एअर इंडियाचा अपघात मन हेलावून टाकणारा. राहुल गांधींची प्रतिक्रिया. अहमदाबादमधील अपघाताच्या बातमीने मन दुखावलंय. शाहरुख खानची एक्सपोस्ट. नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे. यावेळी अहमदाबादेत झालेल्या विमान अपघाताची चौकशी होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा झाली असं देखील ते म्हणाले. नवी दिल्लीहून संभाजीनगरला येणारं विमान वादळामुळे भरकटलं. चिकलठाणा विमानतळी उतरणारं विमान नाशिक विमानतळावर लँड, तर विमानातील प्रवासी भयभीत. इराण इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियाची 16 विमानं वळवली. मुंबईहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान परत मुंबईत बोलावलं. उड्डाणानंतर 2 तासांनी एअर इंडियाचं AIC 129 विमान मुंबईत बोलावलं. परभणीत भीमनगर रेल्वे गेट परिसरात वाहतूक कोंडी. गेट वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना त्रास. या ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग काढण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर. मुख्यमंत्री 1 दिवसासाठी दरेगावी मुक्कामी जाणार. पुण्यातील 75 आरोग्य केंद्रात ऑपरेशन थिएटर आणि लेबर रूम तयार. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्या उद्घाटन. पुण्याच्या भोरमध्ये 23 अंगणवाडी सेविका आणि 19 मदतनीस महिलांना नियुक्तीपत्रांचं वितरण. तर राष्ट्रवादीचे आमदार शंकर माडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचा पंढरपूर दौरा. आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेसह सोलापूर, सातारा, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची आज बैठक आहे. तर दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन. मंत्री गुलाबराव पाटील आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करणार. दादा भुसे आज नाशिक महानगरपालिकेसह जिल्हा परिषद विभागातील शिक्षण विभागाची आढावा बैठक घेणार. मंत्री उदय सामंत आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांची घेणार बैठक. त्यानंतर उदय सामंतांची पत्रकार परिषद होईल. मालेगावमध्ये घरफोडीच्या घटनेत वाढ. एकाच रात्री 7 घरे फोडली तर लाखोंचा ऐवज चोरट्यांकडून लंपास. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. यवतमाळमध्ये बाभुळगाव येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांचं बेंभळा धरणात जलसमाधी आंदोलन.
बच्चू कडूंच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांचं आंदोलन। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 6वा दिवस। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देणार आंदोलनाला भेट। बच्चू कडूंची तब्येत खालावली आहे। डॉक्टरांसह शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा बच्चू कडूंना सलाईन घेण्याचा सल्ला, मात्र मागण्या पूर्ण न होईपर्यंत औषधं न घेण्याचा बच्चू कडूंचा निर्धार। मंत्री भरत गोगावले, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत मागण्यासंदर्भात बच्चू कडूंची ऑनलाईन बैठकीत ठोस आश्वासनं न मिळाल्याने बच्चू कडू उपोषणावर ठाम। बच्चू कडूंचा राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन 15 जूनला होणार। विमान दुर्घटनेमुळे प्रहार संघटनेचा निर्णय। इचलकरंजीत महापुराच्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी भाजपाचं प्रांताधिकरण कार्यालयात निवेदन। पंचगंगा नदी घाटात जलसमाधी आंदोलनाचा इशारा। कोल्हापुरात चंदगड विधानसभा क्षेत्रात आमदार शिवाजी पाटील यांची आढावा बैठक। विकास कामांमध्ये कमी पडू न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांना प्रहार, कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक। छत्रपती संभाजीनगरात तहसीलदार कार्यालयाबाहेर प्रहार, कार्यकर्त्यांचं अर्धनग्न आंदोलन। तहसीलदारांच्या खुर्चीवर साडी चोळी ठेवून सरकारचा निषेध। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन। पुणे रेल्वेच्या तत्काळ तिकिटांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वेकडून योजनेत बदल। ई तिकीट आरक्षणासाठी रेल्वेकडून आधार कार्ड अनिवार्य। लातूर जिल्ह्यात वाटेतील चोरीची भीती दाखवून चोराने दाम्पत्याला लुटलं, तर चोरी करून पळ काढणाऱ्या चोराला पोलिसांचा चोप। बुलढाण्यात चोरीला गेलेल्या दुचाकीचा तब्बल 3 वर्षांनी शोध, 2 सराईत चोरट्यांना अटक। यवतमाळमध्ये बस स्थानकावर चोरी करणारे चोरटे पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। सांगलीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 60 जण ताब्यात, तर 22 दुचाकीसह जुगाराचे साहित्य जप्त। अकोल्यात रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारी टोळी ताब्यात। सीसीटीव्हीच्या मदतीने सापळा रचून 3 जणांना अटक। पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। धाराशिवमध्ये एडशी येथून मुंबईकडे जाणाऱ्या गांजा विक्रेत्याला अटक, 1,65,400 रुपये किमतीचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। राज्यात पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला। आज कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, तर राज्यात विजांसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी। पुणे शहरासह जिल्ह्यात 4 दिवस येलो अलर्ट। आजपासून अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता। रत्नागिरीत मुसळधार पावसानंतर धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा प्रवाहित। मंदिराच्या बाजूने जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो, धबधब्याचे दृश्य कैद। वसई विरारमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। सिल्लोडमध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य। वाशिममध्ये मंगळुरपीर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान, तर व्यापाऱ्याच्या माल ओट्यावर असल्याने उघड्यावर ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।